हे जे कानिफनाथ देवस्थान हे 18 पगड जातीचं आहे. त्याच्यामुळे राणे साहेब काय, फडणवीस साहेब काय, महाराष्ट्रातून कोणचे बी नेते आले तरी त्यांचं आमच्या मडी गावामध्ये स्वागतच आहे. ही जी भट्टीचा सण आहे, हे भट्टी सार्वजनिक केली जाते मंदिरावर. आता गावऱ्या मुस्लिम समाजाच्या असतात, सगळ्या समाजाच्या जमा केल्या जातात एका जागेवर. संध्याकाळी 8 वाजता ज्यावेळेस आरती होती, पूजा होती, पूजा झाल्यानंतर ते भट्टीचा सण आम्ही साजरा केला जातो, होळी पिटली जाते. आम्ही मागणी काही नाही केली. आमचं म्हणणं काय आहे फक्त का मडी गावामध्ये एक जाती सलोखा आहे आणि त्या जाती सलोख्याने यात्रा भरावी, तिथं काही होऊ नये यासाठी आम्ही आमच्या सेफ्टीसाठी निवेदन दिलेलं आहे. बाकी काय विषय. मी म्हणतो हे जे कानिफनाथ देवस्थान हे 18 पगड जातीचं आहे. त्याच्यामुळे राणे साहेब काय, फडणवीस साहेब काय, महाराष्ट्रातून कोणचे बी नेते आले तरी त्यांचं आमच्या मडी गावामध्ये स्वागतच आहे. आम्हाला काय विषय म्हणजे बाहेरचे विषय नाही, हा ग्रामस्थाचा विषय होता. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने अर्ज केला फक्त. मढीची जी यात्रा आहे ही सर्व जाती धर्माची आहे. आता ही जी भट्टीचा सण आहे, हे भट्टी सार्वजनिक केली जाते मंदिरावर. आता गावऱ्या मुस्लिम समाजाच्या असतात, सगळ्या समाजाच्या जमा केल्या जातात एका जागेवर. संध्याकाळी 8 वाजता ज्यावेळेस आरती होती, पूजा होती, पूजा झाल्यानंतर ते भट्टीचा सण आम्ही साजरा केला जातो, होळी पिटली जाते. आणि ही सर्व गावाची पूजा म्हणून आम्ही हा जो अंगारा आहे वर्षभर, हाच अंगारा वापरला जातो, भक्ताला दिला जातो. मढी गावातले सगळे ग्रामस्थ तेच वापरतात. आणि तेलाची जी प्रथा आहे ते सर्व मुस्लिम समाज सगळे जाती धर्माचे तिथले करतात. आणि मानपान हा सगळ्या जाती धर्माला आहे तिथे. आम्ही मुजावर होतो, आहेत रेकॉर्डली तहसीलला रेकॉर्ड आहे तिथं मरकड मुजावर म्हणून. आम्ही भाऊचे आणि आम्ही तिथं हा सण सगळे सलोख्याने साजरा करतो. आमची भूमिकापेक्षा याच्यामध्ये जे ग्रामस्थ आहे, जे सदस्य आहेत, यांनी आम्हाला गावामध्ये सांगितलेलं आहे हे 7-8 जे सदस्य आहे हे आम्हाला म्हणजे हा विषय याच्यावर घेतलेला बी नव्हता. काय म्हणते ते ग्रामसभेमध्ये याची पूर्वकल्पना नव्हती. हा बेकायदेशीर आहे. आता ते बीडीओ साहेबाला लेटर दिलं आहे, प्रशासन बघल ते काय करायचं काय नाही. ऐक न्यायालयात आमची आता तर नाही. आता आज ग्रामस्थाची मीटिंग झाली. आता ते सर आमच्या गावातले जे ग्रामस्थ आहे आणि जे सदस्य बॉडी आहे ही त्यांच्या विरोधात आहे. देवस्थान अध्यक्ष पण दुसराच आहे. कोणी पण म्हणत असेल मी अध्यक्ष, मी बोर्ड लावला तर मी अध्यक्ष होऊ शकतो का? त्याच्या माग पार्श्वभूमी काय आहे पत्रकारांनी चेक केलं पाहिजे. तिचं बहुमत कोणाचं आहे त्याचं ब्राईट दिली पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे गावकऱ्याचं. बाकी काय विषय नाही.